महाराष्ट्र पेटलेला होता यवनांच्या गुलामगिरीत. कुतुबशाही, निजामशाही, आदिलशाही, मोगलशाही, पोर्तुगीज, डच, इंग्रज, सिद्धी, हबशी या सगळ्यांच्या गुलामगिरीमध्ये पिचून निघालेला होता. हा पेटलेला महाराष्ट्र विझवण्याकरता नाही तर पेटून उठणारा महाराष्ट्र निर्माण करण्याकरता छत्रपती शिवरायांचा जन्म आहे. अरे स्वराज्य हीच ज्यांच्या आयुष्याची बांधणी ठरली ते छत्रपती शिवराय, आणि स्वराज्याची प्राणपणानं जपणूक ही ज्यांच्या आयुष्याची नांदणी ठरली ते धर्मवीर संभाजीराजे. असे दोन अलौकिक वीर याच महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आले. रायरेश्वराच्या शंभू महादेवाच्या मस्तकावर स्वतःची करांगुली कापून रक्ताचा अभिषेक करणारा अनभिषिक्त सम्राट म्हणजे फक्त छत्रपती शिवाजीराजा. माटवा छत्रपती शिवरायांचे बाणेबार स्वाभिमानी शब्द, ते बाणेदार स्वाभिमानी शब्द, अभेद्य दुर्ग, अभेद्य किल्ले आजही साथ घालतात छत्रपतींच्या बाणेदार स्वाभिमानाची आणि स्वराज्याची. म्हणून रयत हीच मायबाप बांधून, रयतेलाच मायबाप मानून वाऱ्याच्या वेगानं यवनांना सळो की पळो करून सोडणारे दख्खनी मावळे हीच आमची दौलत आहे. यातला एक एक रक्ताळलेला चिरा म्हणजे कोहिनूर हिराच नव्हे काय. किती नावं घ्यायची? बाजी, मुरारबाजी, तानाजी, येसाजी, कोंडाजी, हिरोजी, नेताजी, महलोजी, संताजी, धनाजी, राया, अंता आणि शिवरायांच्या रूपात बेधुंदपणे मृत्यूला सामोरा जाणारा शिवाकाशीत हे बलिदानी वीरांनो, स्वराज्याची कूस तुमच्यात रक्ताच्या थेंबा थेंबानं प्रसूत झाली आणि मग उभं राहिलं हिंदू पतपाशाचं दैदिप्यमान छत्र. हर हर छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की.